विद्यार्थी मित्रों, स्टँडर्ड कॉस्टिंगमधला प्रॅक्टिकल नंबर 2 या ठिकाणी आपण पाहतोय मटेरियल वरायन्स. मटेरियल वरायन्समध्ये आपल्याला मटेरियल कॉस्ट वरायन्स, मटेरियल युजेस वरायन्स आणि मटेरियल प्राइस वरायन्स या तीन वरायन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, कॉम्प्यूट करायचे आहेत. बघा प्रॅक्टिकल क्रमांक 2, पेज नंबर 106. फ्रॉम द डाटा गिवन बिलो, कॉम्प्यूट मटेरियल कॉस्ट वरायन्स, मटेरियल युजेस वरायन्स अँड मटेरियल प्राइस वरायन्स. खालील दिलेल्या माहितीवरून आपल्याला मटेरियल कॉस्ट वरायन्स, मटेरियल युजेस अँड मटेरियल प्राइस वरायन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. इथं खाली माहिती दिली बघा. टाईप्स ऑफ मटेरियल, मटेरियलचा टाईप्स दिला आहे. मटेरियलचं नाव आहे एक्स अँड वाय, दोन प्रकारचं आहे मटेरियल, मटेरियल एक्स अँड मटेरियल वाय. स्टँडर्ड क्वांटिटी दिलेली आहे एक्स 10, वाय 6, क्वांटिटी इन kg. स्टँडर्ड प्राइस 1.50 रुपीज 1.50 अँड ₹3 एक्स अँड वाय. या ठिकाणी टोटल दिलेले आहे म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट. ॲक्च्युअल दिलेले आहे. ॲक्च्युअल क्वांटिटी फॉर एक्स मटेरियल 9, ॲक्च्युअल क्वांटिटी फॉर वाय मटेरियल 5 अँड ॲक्च्युअल प्राइस ₹2 per kg फॉर मटेरियल एक्स अँड ₹3.50 फॉर मटेरियल वाय अँड ॲक्च्युअल टोटल कॉस्ट. त्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला कॉम्प्यूट करायचं आहे मटेरियल कॉस्ट वरायन्स. सुरुवातीला पहिला आपण कॅल्क्युलेट करतो. या ठिकाणी एक मटेरियल कॉस्ट वरायन्स, मटेरियल कॉस्ट वरायन्स कॅल्क्युलेट करतोय. मटेरियल कॉस्ट वरायन्स MCV इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट स्टँडर्ड क्वांटिटी SQ इंटू स्टँडर्ड प्राइस मीन्स SP, स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस मायनस इंटू ब्रॅकेट ॲक्च्युअल क्वांटिटी AQ इंटू ॲक्च्युअल प्राइस ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला मटेरियल कॉस्ट वरायन्सचा सूत्र, फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला मटेरियल कॉस्ट वरायन्स काढायचे आहेत. पहिली काय करायचं आहे, मटेरियल एक्स काढायचं आहे आपल्याला. मटेरियल एक्स, या मटेरियल एक्सची मटेरियल कॉस्ट वरायन्स काढायचे आहे. तर बघा मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू एक्स, सूत्र दिलेलं आहे SQ म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी कोणाचा, मटेरियल एक्सचा. स्टँडर्ड क्वांटिटी इन kg, क्वांटिटी kgमध्ये किंवा नगामध्ये, टनामध्ये, लिटरमध्ये असेल. त्या ठिकाणी इंटू ब्रॅकेटमध्ये स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल एक्स 10 इंटू स्टँडर्ड प्राइस SP, स्टँडर्ड प्राइस ऑफ मटेरियल एक्स 1.50 रुपीज 1.50 मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी. आता ॲक्च्युअलमध्ये बघायचं, ॲक्च्युअल क्वांटिटी मटेरियल एक्सची 9 kg इंटू ॲक्च्युअल प्राइस मटेरियल एक्सची ॲक्च्युअल प्राइस ₹2. ही झाली किलो आणि हे झाली रुपीज. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू 10 इंटू 1.50 15 मायनस 9 इंटू 2 18. या ठिकाणी आपल्याला मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू रुपीज 15 मायनस 18 रुपीज -3 मीन्स ॲडवर्स, अनफेवरेबल फॉर द बिझनेस. एक्स मटेरियल जो आहे, मटेरियलची कॉस्ट ही अनफेवरेबल आहे. मटेरियल एक्सची कॉस्टचा खर्च जो आहे, इथं लिहायचं आहे मटेरियल एक्स. या एक्स मटेरियलचा आपल्याला कॉस्ट काढलेली आहे, ती आहे -3 म्हणजेच ॲडवर्स फॉर द बिझनेस. आता ॲडवर्स आणि फेवरेबल कसं ठरवायचं आहे, द वरायन्स इज सेड टू बी फेवरेबल व्हेन ॲक्च्युअल कॉस्ट ही जी झाली ॲक्च्युअल कॉस्ट इज लेस दॅन द स्टँडर्ड कॉस्ट.
ही ॲक्च्युअल कॉस्ट स्टँडर्ड कॉस्टपेक्षा लेस असेल तर फेवरेबल, अँड ॲक्च्युअल कॉस्ट इज मोर दॅन स्टँडर्ड कॉस्ट इज ए अनफेवरेबल, मीन्स ॲडवर्स. आता ही स्टँडर्ड कॉस्ट आहे ₹15 आणि ॲक्च्युअल कॉस्ट आहे 18. SQ इंटू SP म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट, ह्याचा गुणाकार म्हणजेच ॲक्च्युअल कॉस्ट. आणि ह्याच्यामध्ये स्टँडर्ड कॉस्ट ही स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट याच्यामध्ये तुलना करायची वरायन्स काढताना. वरायन्स मे बी फेवरेबल और अनफेवरेबल. ही जी वरायन्स जी आहे, वरायन्स मीन्स डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड कॉस्ट अँड ॲक्च्युअल कॉस्ट. आता ही स्टँडर्ड कॉस्ट 15 आहे, ॲक्च्युअल कॉस्ट 18 आहे. स्टँडर्ड कॉस्ट मीन्स प्री डिटरमाइंड कॉस्ट, म्हणजे पूर्वानुभवाने आधीच पूर्वानुमान काढलेला की ₹15 खर्च असेल, पण झाला ॲक्च्युअली 18. म्हणजेच स्टँडर्डपेक्षा ॲक्च्युअल कॉस्ट जास्त असेल तर अनफेवरेबल, ॲडवर्स. आणि ह्याच्यापेक्षा स्टँडर्ड कॉस्टपेक्षा ॲक्च्युअल कॉस्ट कमी असती तर फेवरेबल असते. ही झाली मटेरियल एक्सची मटेरियल कॉस्ट वरायन्स. आता आपण काढतोय मटेरियल वाय. मटेरियल वाय MCV इज इक्वल टू SQ इंटू SP, तो सूत्र लिहायचा आहे, मायनस AQ इंटू AP. आता मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू मटेरियल एक्स. आता मटेरियल वाय बघायचं आहे. वायच्या बाबतीत स्टँडर्ड क्वांटिटी, वायची स्टँडर्ड क्वांटिटी किती, आधी प्री डिटरमाइंड केलेली kg6 6 किलो आणि ॲक्च्युली 5 किलो आपण व्यवसायाने घेतला. SP स्टँडर्ड प्राईस ₹3, प्री डिटरमाइंड केला ₹3 असेल आणि ॲक्च्युली तो ₹3.50 द्यावे लागले, खर्च करावा लागला. आता ॲक्च्युअल कॉस्ट मटेरियल वायचा ॲक्च्युअल क्वांटिटी 5 इंटू ॲक्च्युअल प्राईस 3.50. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू 18. ही झाली स्टँडर्ड क्वांटिटी, ही झाली स्टँडर्ड क्वांटिटी म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट, मायनस ही झाली 5 त्रिक 15, 15 आणि 2 17.50, 17.50. ही झाली ॲक्च्युअल कॉस्ट. आता ह्याच्यामध्ये मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू ₹18 मायनस 17.50 इज इक्वल टू 0.50 पैसे. आता फेवरेबल की ॲडवर्स हे आपल्याला पाहायचं आहे. आता हा जो खर्च मटेरियल वायचा, जसा मटेरियल एक्सचा मटेरियल कॉस्ट वरायन्स ॲडवर्स आला म्हणजे व्यवसायाला प्रतिकूल आलेला आहे, अनफेवरेबल आलेला आहे. मग मटेरियल वाय जी आहे, ही मटेरियल वायचा जो खर्च आहे, कॉस्ट जी आहे, ही व्यवसायासाठी फेवरेबल आहे का अनफेवरेबल आहे. कसं सांगितलं मी मगाशी, द वरायन्स इज सेड टू बी फेवरेबल वेन ॲक्च्युअल कॉस्ट, ही ॲक्च्युअल कॉस्ट इज लेस दॅन स्टँडर्ड कॉस्ट. ॲक्च्युअल कॉस्ट ही स्टँडर्ड कॉस्टपेक्षा कमी असेल तर फेवरेबल. आता बघ कमीच आहे, स्टँडर्ड 18 आणि ॲक्च्युअल 17.50, म्हणजे ही कमी आहे स्टँडर्डपेक्षा म्हणून फेवरेबल. ही झाली मटेरियल वायची कॉस्ट वरायन्स, मटेरियल कॉस्ट वरायन्स. आता या दोघांचा कॉमन बेरीज करायची आहे. मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू ₹X -3 म्हणजेच ॲडवर्स प्लस वायचं 0.50 फेवरेबल. आता ॲडवर्स आणि फेवरेबल वजा आणि अधिक बरोबर मटेरियल कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू ₹3 अधिक 50 बरोबर वजा ॲडवर्स अधिक फेवरेबल बरोबर वजा मायनस 2.3
50 पैसे गेले, 3 रुपयातून 50 पैसे वजा केले तर 2 रुपये 50 पैसे. हे झाले ॲडव्हर्स. व्यवसायासाठी मटेरियल कॉस्ट वरायन्स आहे, मटेरियलचा खर्च जो आहे तो ॲडव्हर्स आहे, अनफेवरेबल आहे. झालं. हा झाला फायनल आन्सर. याच्या ठिकाणी दुसरा आपण बघतोय सेकंड, मटेरियल युजेस वरायन्स. मटेरियल युजेस वरायन्स. आता मटेरियल एक्स, आधी मटेरियल एक्सचा नंतर मटेरियल वायचा, मटेरियल युजेस वरायन्स काढा. युजेस म्हणजे क्वांटिटी. आता क्वांटिटीची वजाबाकी होईल. कुठली क्वांटिटी? स्टँडर्ड क्वांटिटी आणि ॲक्च्युअल क्वांटिटी यांची वजाबाकी होईल आणि त्याला स्टँडर्ड प्राईसने गुणाकार केला जाईल. आता इथे बघा, मटेरियल युजेस वरायन्स मीन्स MUV इज इक्वल टू, युजेस म्हणजे क्वांटिटी, क्यू SQ स्टँडर्ड क्वांटिटी वजा ॲक्च्युअल क्वांटिटीची वजाबाकी गुणिले त्याला स्टँडर्ड प्राईस म्हणजेच SP. आता मटेरियल एक्सच्या बाबतीत आपल्याला काढायचं आहे मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू SQ स्टँडर्ड क्वांटिटी मटेरियल एक्स. आता बघा मटेरियल एक्स कुठं आहे? प्रॉब्लेम बघा, मटेरियल एक्सची स्टँडर्ड क्वांटिटी 10 आहे म्हणजे 10 मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी, मटेरियल एक्सची ॲक्च्युअल क्वांटिटी 9 आहे इंटू SP मटेरियल एक्सची SP म्हणजे स्टँडर्ड प्राईस 1.50 पैसे, 1 रुपया 50 पैसे. आता बघा स्टँडर्ड क्वांटिटी म्हणजे प्री डिटरमाइंड आपण निश्चित केला की स्टँडर्ड क्वांटिटी 10, मटेरियल एक्सचे 10 किलो आपल्याला मटेरियल पाहिजे असं पूर्वानुमान काढला आणि ॲक्च्युअली घेतला किती? 9. म्हणजे स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल ह्याच्यामधला आता डिफरन्स म्हणजेच वरायन्स. मग हा वरायन्स व्यवसायासाठी फेवरेबल आहे का अनफेवरेबल आहे? तर कसा ठरवायचा आहे? द वरायन्स इज सेड टू बी फेवरेबल वेन ॲक्च्युअल कॉस्ट, आता ही ॲक्च्युअल आहे, ॲक्च्युअल क्वांटिटी ही ॲक्च्युअल आणि ही स्टँडर्ड, ॲक्च्युअल कॉस्ट इज लेस दॅन स्टँडर्ड कॉस्ट. म्हणजे ही ॲक्च्युअली कॉस्टची आहे, ही स्टँडर्ड कॉस्टपेक्षा जर कमी असेल तर व्यवसायासाठी फेवरेबल आणि ही जास्त असेल ॲक्च्युअल स्टँडर्डपेक्षा तर अनफेवरेबल, ॲडव्हर्स. आता ही काय याच्यावरून आपल्याला दिसते ॲक्च्युअल कमी आहे म्हणजेच फेवरेबल. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 10 - 9 1 इंटू 1.50. मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू 1 रुपया 50 पैसे गुणिले 1 बरोबर ₹1.50. आता ही काय झाली? फेवरेबल, व्यवसायासाठी अनुकूल आहे. इथं मटेरियल एक्स, ही मटेरियल एक्सची मटेरियल युजेस वरायन्स क्वांटिटी, मटेरियल एक्सची क्वांटिटी जी आहे किलो ही व्यवसायासाठी फेवरेबल आहे. आता मटेरियल वाय इथं घेतोय, मटेरियल वाय, मटेरियल युजेस वरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस. हा सूत्र पुन्हा लिहिलं आपण. आता मटेरियल वायचं काढायचं आहे. काय काढायचं आहे? मटेरियल युजेस वरायन्स, युजेस मीन्स क्वांटिटी. आता SQ किती आहे बघा प्रॉब्लेममध्ये, SQ वायचा, मटेरियल वायचा SQ स्टँडर्ड क्वांटिटी 6 मायनस AQ वाय मटेरियलचा AQ 5 इंटू SP स्टँडर्ड प्राईस, वायचा स्टँडर्ड प्राईस आहे, वाय मटेरियलचा स्टँडर्ड प्राईस ₹3. आता इथे कळेल ही स्टँडर्ड क्वांटिटी आणि ॲक्च्युअल क्वांटिटी. स्टँडर्ड क्वांटिटी ॲक्च्युअल क्वांटिटी याची तुलना करायची
जर ॲक्च्युअल क्वांटिटी कमी असेल स्टँडर्डपेक्षा तर फेवरेबल. आता ही कमी आहे स्टँडर्डपेक्षा म्हणजे फेवरेबल येईल. आलं लक्षात? म्हणजे इथेच आपल्याला कळते मटेरियल युजेस व्हरायन्स इज इक्वल टू 6 - 5 1 ब्रॅकेटमध्ये 1 × 3. तर मटेरियल युजेस व्हरायन्स इज इक्वल टू 3 × 1 बरोबर 3 ₹3. आता ॲडव्हर्स का फेवरेबल? फेवरेबल. ही झाली मटेरियल वाय फेवरेबल. आता एक्स आणि वाय कॉमन आन्सर आपल्याला काढायचं. कॉमन मटेरियल कॉस्ट व्हरायन्स युजेस व्हरायन्स काढायचं आहे. आता मटेरियल युजेस व्हरायन्स इज इक्वल टू एक्सची आपण काढलेली आहे. युजेस व्हरायन्स किती आहे? 1.50 फेवरेबल ₹1.50 फेवरेबल अधिक वायची ₹3 फेवरेबल. फेवरेबल म्हणजेच अधिक अधिक अधिक. मटेरियल युजेस व्हरायन्स इज इक्वल टू ₹1.50 अधिक ₹3 म्हणजे ₹4.50 ₹4.50 फेवरेबल. म्हणजे मटेरियल युजेस व्हरायन्स जी आहे ही व्यवसायासाठी फेवरेबल ₹4.50. आता तिसरा काढायचा आपल्याला मटेरियल प्राइस व्हरायन्स. या ठिकाणी मटेरियल प्राइस 3 नंबर मटेरियल प्राइस व्हरायन्स. मटेरियल प्राइसचा प्राइस म्हणजेच किलोला किती प्राइसची वजाबाकी. सूत्र लिहिताना आधी मटेरियल कॅल्क्युलेशन आधी करायचं आहे मटेरियल एक्सचा. मटेरियल प्राइस व्हरायन्स म्हणजे MPV इज इक्वल टू. आता प्राइस वजाबाकी करायची. मागाशी क्वांटिटी वजा केली. आता प्राइस म्हणजे स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस. आणि आता इंटू इथे स्टँडर्ड प्राइसनी गुणाकार केला, इथे ॲक्च्युअल क्वांटिटीने गुणाकार करायचा आहे. ॲक्च्युअल क्वांटिटी. आता मटेरियल एक्स मटेरियल प्राइस व्हरायन्स इज इक्वल टू SP मटेरियल एक्सचा SP प्राइस म्हणजे ₹1.50 आणि ॲक्च्युअल ₹2 म्हणजे 1.50 वजा 2 ₹1.50 वजा ₹2 गुणिले AQ मटेरियल एक्सचा AQ मटेरियल एक्सचा AQ म्हणजेच ॲक्च्युअल क्वांटिटी 9 गुणिले 9. आता मटेरियल प्राइस व्हरायन्स इज इक्वल टू 150 आणि 2 हे झाला स्टँडर्ड. हा झाला स्टँडर्ड आणि हा झाला ॲक्च्युअल. आता स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल याच्यामध्ये तुलना करायची आहे. ॲक्च्युअल जर जास्त असेल तर ॲडव्हर्स अनफेवरेबल आणि ॲक्च्युअल जर ह्याच्यापेक्षा कमी असेल, हा जर ॲक्च्युअल ह्याच्यापेक्षा कमी असेल स्टँडर्डपेक्षा तर फेवरेबल. आता काय आहे? स्टँडर्डपेक्षा ॲक्च्युअल जास्त आहे म्हणजेच ₹1.50 आपण ठरवला होता आणि ₹2 द्यावे लागले म्हणजेच अनफेवरेबल. 1.5 वजा 2 बरोबर -50 गुणिले 9. मटेरियल प्राइस व्हरायन्स इज इक्वल टू 50 गुणिले 9 म्हणजेच ₹-4.50 पण ₹4.50 ॲडव्हर्स. ॲक्च्युअल जास्त आहे म्हणजे ॲडव्हर्स ए. हा झाला मटेरियल प्राइस व्हरायन्स ऑफ मटेरियल एक्स. प्राइस व्हरायन्स ऑफ मटेरियल एक्स. आता आपल्याला काढायचं आहे मटेरियल वाय. मटेरियल वाय मटेरियल प्राइस व्हरायन्स इज इक्वल टू SP मायनस AP इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी AQ. आता बघा मटेरियल वायचा SP आणि AP यांची वजाबाकी. SP मटेरियल वायची SP 3 आणि ॲक्च्युअल प्राइस AP 3.5. 3 वजा 3.5
मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 3 मायनस 3.50 ₹3.50 गुणिले ए क्यू मटेरियल वायचा ए क्यू क्वांटिटी 5 इंटू 5 मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 3 मायनस ₹3.50 म्हणजेच रुपीज मायनस 0.50 50 पैसे गुणिले 5 मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू 5 गुणिले 50 पैसे बरोबर रुपीज मायनस 2.50 ॲडवर्स का फेवरेबल कसा काढणार तर एस पी आणि ए पी तर दिलेलं आहे ए पी जास्त आहे म्हणजेच ॲडवर्स ॲक्च्युअल खर्च जास्त असेल तर ॲडवर्स हा झाला मटेरियल वाय आता दोघांचंही बेरीज करायचं आहे मटेरियल एक्स आणि मटेरियल वाय मटेरियल फायनल आन्सर मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू मटेरियल एक्स रुपीज मायनस 4.50 ॲडवर्स अधिक मटेरियल वायचं रुपीज मायनस 2.50 ॲडवर्स म्हणजे ॲडवर्स आणि ॲडवर्स दोन्ही ॲडवर्स आहेत ॲडवर्स काय अधिक होईल म्हणजे मटेरियल प्राइस वरायन्स इज इक्वल टू रुपीज 450 अधिक 250 4 5 6 7 मायनस 7 म्हणजेच रुपीज 7 ॲडवर्स हा झाला फायनल आन्सर कशाचा तर मटेरियल प्राइस वरायन्स का आला व्यवसायाचा रुपीज 7 ॲडवर्स इथं तिन्ही मटेरियल प्राइस वेजेस अँड कॉस्ट कॅल्क्युलेट केलेले आहेत आता हा सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही म्हणजे मटेरियल कॉस्ट वरायन्स मटेरियल प्राइस मटेरियल युजेस बरोबर कॅल्क्युलेट केला आहे किंवा नाही याचे जर कन्फर्मेशन करायचं असेल खात्री करायची असेल तर काय करायचं मटेरियल युजेस आणि प्राइस यांची बेरीज करायची मटेरियल युजेस दुसरा आणि तिसरा यांची बेरीज करायची आता दुसरा बघा मटेरियल युजेस किती आला आहे ₹4.50 ₹4.50 फेवरेबल आणि मटेरियल प्राइस अधिक मटेरियल प्राइस मायनस ॲडवर्स 7 आता वजा 7 आणि अधिक ₹4.50 म्हणजे किती आले ₹2.50 ॲडवर्स आता ही आली मटेरियल कॉस्ट वरायन्स आता मटेरियल कॉस्ट वरायन्स ₹2.50 ॲडवर्स आली का बघा मटेरियल कॉस्ट वरायन्स ₹2.50 ॲडवर्स म्हणजे हे सोडवलेलं आपलं व्यवस्थित आहे म्हणजे मटेरियल कॉस्ट वरायन्स आपल्याला काढायचे असेल तर बरोबर काय करायला लागेल मटेरियल युजेस वरायन्स अधिक मटेरियल प्राइस वरायन्स जो उत्तर येईल तो मटेरियल कॉस्ट वरायन्स ही झाली मटेरियल कॉस्ट वरायन्स म्हणजे खात्री केली म्हणजे आता आपल्याला पैकीच्या पैकी मार्क याच्यात मिळू शकतात अशा पद्धतीने हा दुसरा एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्टँडर्ड कॉस्टिंगमधला मटेरियल वरायन्स या ठिकाणी बघितलेला आहे तर अशा पद्धतीने दिलेल्या ह्या वहीमध्ये आपण सोडवायचं आहे धन्यवाद